नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तर जे काही घडलेलं असतं त्यामुळे कला ही फार डिस्टर्ब असते आणि कलाला त्याच गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे नयनाताईने सगळ्यांना वेड्यात काढलं, कशा प्रकारे नयनाताई खोटं पोट लावून फिरत होती आणि ज्यावेळी तिचं सत्य हे उघडकीस आलं त्यावेळी कशा प्रकारे तिने माझ्यावर आरोप केले, हा सगळा प्रसंग कलाला आठवत असतो. त्यामुळे कला डिस्टर्ब असते. अद्वैत त्यावेळी झोपलेला असतो आणि मग कला आता खाली हॉलमध्ये येते. तर हॉलमध्ये नयना झोपलेली असते सोफ्यावर. ते बघून कला विचार करू लागते की नयनाताई हॉलमध्ये काय करतीये. मग कला आता नयनाजवळ येते. नयना आता कलाला येताना बघते आणि जोरात उठते. कलाला ती विचारते की काय करतीयस तू इथे? मी जिथे असते तिथे तुला यायलाच हवं का? कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतीये? तेव्हा कला नयनाला सांगते की हे बघ नयनाताई, उगाच तू इथे आहे म्हणून मी इथे अजिबात आली नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा हळू बोल, रात्रीची वेळ आहे, सगळ्यांची उगाच झोपमोड होईल. तर नयना म्हणते की अच्छा, म्हणजे पुन्हा पुन्हा तू याच गोष्टी मला दाखवून दे. पुन्हा पुन्हा तू या घरासाठी किती परफेक्ट आहेस, तुला घरच्यांची किती काळजी आहे आणि मला मात्र घरच्यांची काहीच काळजी नाही आहे ना, हेच प्रत्येक वेळ तू दाखवून दे. मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचं एक लाईक करणं आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते. धन्यवाद. कला म्हणते की अगं नयनाताई, मी दाखवून दिलं काय आणि नाही दाखवलं काय, तुला काही फरक पडतो का त्याचा? अगं ताई, आज तू ही गोष्ट दाखवून दिली की तुला असं विचित्र वागून घरच्यांबद्दल काही एक पडलेलं नाहीये. खरं तर तुझ्याकडनं अपेक्षा करणंच चुकीचं आहे. नयना म्हणते की तोंड बंद कर हा तुझं. तेव्हा कला म्हणते की नाही करणार. मला सांग की तू असं का वागलीस, का केलंस तू असं नाटक? घरच्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिलाय? एखाद्या गुन्हेगारासारखं वाकडं डोकं कसं काय ग चालतं तुझं? तेव्हा नयना म्हणते की हे मला गुन्हेगार वगैरे म्हणायचं नाही हा, लायकीत राहायचा. कला खरे, अगं धड अजून तुला चांदेकरांचं नाव सुद्धा वापरता आलं नाही आणि चालली आहे चांदेकरांची बाजू घ्यायला. अगं या घरात येऊन सुद्धा तू उपडी आहेस, एवढं लक्षात ठेव कला. त्यावर कला म्हणते की बस हा ताई, कांगावा करू नकोस. अगं घरातले सगळेजण किती नाराज आहे तुझ्यावर आणि तू काय केलं? तू घरातलं सगळं वातावरण बिघडवलंयस. अगं आता तुझ्याबद्दल कोणी चांगला विचार सुद्धा करू शकणार नाही. त्यामुळे आता तरी ह्या सगळ्या गोष्टी करणं थांबव. जरा थोडासा विचार कर, पुढचाही विचार कर जरा थोडासा. अगं जर आताच कबूल केलं तर पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही होणार. त्यामुळे जे काही केलंय ते स्वतः तोंडाने कबूल कर. नयना म्हणते की तू तुझं नॉलेज तुझ्याकडेच ठेव, मला देण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरचे माझ्याबद्दल काय विचार करताय हे तू मला शिकवू नकोस, कारण आज घरचे जे काही माझ्याबद्दल विचार करताय त्याला फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस. कला म्हणते की काय, मी जबाबदार आहे? नयना म्हणते की हो, तूच जबाबदार आहेस. या सगळ्या परिस्थितीला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. आणि तसंही ग तुझं काय होतं ग या घरामध्ये? तसंही तुझं या घराशी काहीच घेणं देणं नव्हतं. अगं तू या घरच्यांना दिसू नये म्हणून मम्मा तुला नेहमी लपवून ठेवायची. एवढंच काय तर तू माझी बहीण आहे हे सुद्धा चांदेकरांना सांगितलं नव्हतं. या घरात माझं लग्न होणार होतं, मी या घरातच येणार होते आणि तेही सन्मानाने येणार होते. एक गोष्ट लक्षात ठेव, आता जरी मी या घरामध्ये असेल ना तरी सुद्धा मी सन्मानाने या घरामध्ये आले आणि तू जे घरामध्ये आली आहे ना ते म्हणजे नाईलाज आहे. कला म्हणते की अगं नयनाताई. तेव्हा नयना म्हणते की गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस. मी बोलते ना आता. खरं म्हटलं तर अद्वैतची बायको म्हणून मी या घरामध्ये येणार होते. या घरातील मोठ्या सुनेचा मान माझा होता, तुझा नाही. आज या घरातले सगळेजण जो विचार तुझ्याबद्दल करतात ना तोच विचार माझ्याबद्दल करणार होते. अगं पण तू काय केलंस? तू तर मला येऊच दिलं नाही ना. तू सगळ्या गोष्टी माझ्याकडून हिसकावून घेतल्या. आणि खरं म्हटलं तर आज तुला या घरामध्ये जी जागा मिळाली आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे मिळाली आहे, कारण मी नसते तर तुला ही जागाच मिळाली नसती. मला घराबाहेर काढून इथे सुखात लोळण्याची जर तू स्वप्न बघत असशील ना तर एक गोष्ट सांगते, हे कधीच शक्य होणार नाही. कला नयनाला म्हणते की अगं ताई, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? ॲक्च्युली तुझ्या मनावरचा ताबा सुटलाय ताई. आणि हो, बरोबर बोलतीये तू. या घरात लग्न करून तूच येणार होतीस, सगळं काही हे सगळं तुझंच होतं. पण तुला ते का नाही मिळालं? मी तर तुला नव्हतं सांगितलं ना की प्रेग्नन्सीचं तू खोटं नाटक कर म्हणून. या सगळ्या गोष्टी तू स्वतःच्या डोक्याने केल्यात आणि त्या सगळ्या गोष्टी मी सिद्ध करणार म्हणजे करणारच. नयना म्हणते की अच्छा, तू सिद्ध करणार? कसं करणार आहे सिद्ध? तुझ्याकडे पुरावे आहे या सगळ्यासाठी?
त्यावर कला म्हणते की ते माझं मी बघेल. एवढं बोलून कला तिथून निघूनच जात असते, जिना चढतच असते. त्याच वेळी नैनाला आता कॉल येतो. नैनाला सौरभचा कॉल आलेला असतो आणि नैनाला असं वाटतं की कला गेली आहे, म्हणून ती मोठ्याने म्हणते की काय हा सौरभ कधी कसा कॉल करतो, याला काही वेळेचं भान वगैरे आहे की नाही, आणि आता कशाला मला फोन करतोय, आणि आता किती फोन केले तरी मी थोडीच ऐकणार आहे त्याचं, तसंही माझं भांडं फुटलंच आहे. आता कलाने हे सक्षम ऐकलेलं असतं आणि कलाला कळलेलं असतं की सौरभ ताईला कनेक्टेड आहे. याचा अर्थ मला जर पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर हा सौरभ मला या सगळ्यामध्ये मदत करू शकतो. तर कलाच्या डोक्यात आता आयडिया येते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत हा झोपलेलाच असतो, तरी सुद्धा कला झोपलेली नसते. कला इकडच्या तिकडेच फेऱ्या मारत असते आणि सारखा तोच विचार करत असते. तिच्या मनात चाललेलं असतं की पुढचे 2 दिवस मला तरी काही सुखाची झोप येणार नाहीये, आणि जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही ना तोपर्यंत माझ्या आयुष्यात स्थिरपणा येऊ शकत नाही. काहीही करेल, वाटलंच तर प्रत्येक क्षण मोजेल, परंतु 2 दिवसामध्ये स्वतःला सिद्ध करूनच राहील. कला आता बाहेर निघालेली असते. सकाळीच ती बाहेर निघालेली असते आणि ज्यावेळी पर्स घेण्यासाठी ती कपाट उघडते तर कपाटाचा आवाज ऐकून अद्वैत उठतो आणि त्याला दिसतं की कला कुठेतरी चालली आहे. म्हणून तो कलाला विचारतो की खरे कुठे चालली आहेस एवढ्या सकाळी. मग कला अद्वैतला उठलेलं बघते. सगळ्यात पहिल्यांदा त्याला पाणी देते आणि त्याला म्हणते की अद्वैत, जेव्हा तू मला हा प्रश्न विचारलास त्याचं ताठ मानेने उत्तर देण्यासाठी मी आता बाहेर चालली आहे. अद्वैत म्हणतो की काय, अगं नीट सांग ना जरा. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अरे मला आता माझा खरेपणा सिद्ध करायला हवा ना, आणि त्यासाठी तर मला जावंच लागेल ना. हे बघ, तुझा ब्रेकफास्ट, तुझा चहा सगळं काही रेडी आहे, पण मला आता जावं लागेल. मग कला आता तिची बॅग घेऊन निघालेली असते. अद्वैत विचार करतो की एवढ्या सकाळी ही कुठे गेली असेल. नाही, पण जर ही जेन्युअनली प्रयत्न करत असेल तर चांगलंच आहे. तर कला आता निघालेली असते. रजनी किचनमध्ये असते, स्वयंपाक करत असते. तेव्हा कला रजनीला सांगते की रजनी मॅडम, मी जरा बाहेर जाऊन येते हां. तेव्हा रजनी म्हणते की हो चालेल. मग कलाचं लक्ष जातं नैनावर. नैना मस्तपैकी खात बसलेली असते. तिला काही गम पस्तावा काही नसतो आणि मस्तपैकी खाणं ती एन्जॉय करत असते. त्यावेळी कला नैनाकडे येते आणि नैनाला म्हणते की नैनाताई, अगं तू इथे अशी खात काय बसली आहेस. नैना म्हणते की व्हॉट यू मीन, खाऊ नाही तर काय करू मग मी. कला म्हणते की अगं ताई, काल एवढं काहीतरी झालंय, काल सगळ्यांच्या भावनांचा तू अपमान केलायस, एवढं सगळं होऊन सुद्धा काही न झाल्यासारखं इथं खात काय बसली आहेस. या सगळ्या गोष्टी करताना तुला काहीच वाटत नाही का गं. नैना म्हणते की 1 मिनिट, काहीही म्हणजे नक्की काय वाटायला पाहिजे, आणि तुझा हा फालतू मेलोड्रामा बंद कर हा, आणि हे नॉलेज देण्याच्या गोष्टी तू मला करू नकोस. तेवढ्यात नैनाचं लक्ष जातं सरोजकडं, कारण सरोज तिथे आलेली असते. सरोजला बघितल्यावर नैना लगेच म्हणते की अगं, तुझ्या इतकी लाज तर मी सोडलेली नाहीये ना गं. अगं, तुझ्या इतकी लाज सोडण्यापेक्षा मी फक्त इथं बसून खाते, कारण या सगळ्या प्लॅनमधली मास्टरमाइंड तर खरी तूच आहेस ना. कला आता तिथून जायला लागते. तेव्हा सरोज म्हणते की 1 मिनिट, हे काही तू खरेपणा सिद्ध करण्याची जे काही नाटकं करतीयस ना, ते पहिल्यांदा नाटकं बंद कर, कारण त्याने काही एक होणार नाहीये. आणि तसंही काल तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाच आहे, त्यामुळे आता सगळ्यांसमोर तू काय पुरावे घेऊन येणार आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी कला मनामध्ये म्हणते की हो सरोज मॅडम, मी नक्कीच स्वतःला सिद्ध करेल. असं म्हणून कला आता तिथून निघून जाते. नैना मनात विचार करू लागते की ही कला एवढ्या सकाळी बाहेर निघाली आहे म्हणजे नक्कीच हिला पुरावे गोळा करायचे असणार. ही नक्कीच पुरावे गोळा करण्यासाठी गेली आहे, असं म्हणून नैना लगेच तिथून निघून जाते. सरोज नैनाकडे सुद्धा रागाने पाहत असते आणि नंतर ती रजनीला म्हणते की रजनी, मला जरा कॉफी देशील. तेव्हा रजनी म्हणते की मी आणते. तर इकडे संगीता आणि बाबा दोघंही टेन्शनमध्ये असतात. त्यावेळी काजल संगीताला पाणी देत असते. संगीता पाणी घेत नसते. बाबा संगीताला म्हणतात की अगं संगे, घे थोडंसं, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा संगीता म्हणते की आता काय बरं वाटायचं राहिलंय हो, नैनीने काय केलं बघितलंत ना तुम्ही, वाट लावली अक्षरशः ह्या पोरीने. बाबा म्हणतात की अगं, आपली पोरगी नालायक निघाली, या सगळ्या गोष्टीचा दोष आता तू तुझ्यावर घेत बसू नकोस. अगं, हे सगळं तिने तिच्या बुद्धीने केले, तिची बुद्धी भ्रष्ट झाली, त्यात तू कशाला विचार करतीयस. संगीता म्हणते की खरं हो तुमचं, खरं तर आपल्या घरामध्ये पैसा नव्हता, परंतु प्रेम होतं, आपुलकी होती, आनंद होता. पण आपल्या नैनीने मात्र आपल्याच तोंडाला काळिमा फासली आहे, आणि पैशांच्या पुढे तर तिला दुसरं काहीच दिसलं नाही. असं म्हटल्यावर बाबा म्हणतात की संगे, विचार करू नकोस,
आणि मग काजलच्या हातातून पाणी घेऊन ते संगीताला देतात आणि म्हणतात की पिऊन टाक बरं एवढं. संगीता आता पाणी पिते आणि मग संगीताला बाबा सांगतात की संगे आता या सगळ्या गोष्टी सोडून दे. तेव्हा संगीता म्हणते की हो सोडूनच देते, पण कशा सोडावं तेही कळत नाही. आणि मग काजलला ती म्हणत असते की काजे बघितलं ना तू त्या घरामध्ये काय चालतंय ते, बघितलं ना तुझ्या बहिणींना किती त्रास आहे ते, आणि बघितलं ना तुझ्या डोळ्यांनी की ती लोक आपल्याला कुठल्या नजरेने बघतात. तेव्हा आता सोहमरावांचा विषय तू सोडून द्यायचा, तुमचं काय पण होऊ शकत नाही. संगीताचं हे बोलणं ऐकून काजल संगीताला म्हणते की आई अगं मी तुला किती वेळा सांगितलंय की मला लग्नच करायचं नाहीये, तर परत परत तोच विषय कशाला काढतीयस तू. तेव्हा संगीता म्हणते की हो एकीकडे तुला लग्न करायचं नाहीये आणि दुसरीकडे तुला सोहमरावांवर प्रेम करायचंय. अगं काय चाललंय ग नक्की तुझं. हे बघ काजे मी तुला एक गोष्ट समजावून सांगते की तुझा जो हा काही पोरखेळ चाललाय तो पहिल्यांदा बंद कर. मला आता नेहमीसारखा विषय नको इथे. मी तुला सांगते की सोहमरावांचा विषय सोडून दे आता. बाबा काजलला सांगतात की हो काजे आई अगदी बरोबर बोलतीये, परंतु मला राहून राहून काळजी वाटते ती कलाची. या सगळ्या गोष्टी ती कशा काय सिद्ध करणार आणि कुठून एवढी हिंमत गोळा करणार आहे ती. त्या नैनीमुळे कला मंडपात उभी तर राहिली, परंतु त्यानंतर तिच्या मागं जी काही पीडा लागली आहे ती जाता जाईना. अक्षरशः नाट लागली ग आपल्या पोरीच्या मागे. असं म्हटल्यावर संगीता अंबाबाईला म्हणत असते की अंबाबाई कृपा कर, परंतु माझ्या पोरीच्या पाठीमागं उभी राहा ग. तिचा खरेपणा सिद्ध करायला तिला मदत कर. तर इकडे सौरभ जेव्हा कामात असतो त्यावेळी नैनाने सौरभला कॉल केलेला असतो. त्यावेळी सौरभ कॉल उचलून नैनाला म्हणतो की काय काही पण कधी पण कशाला ग कॉल करत असतेस. तेव्हा नैना सौरभला म्हणते सौरभ एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला काय बोलते ते जरा आता नीट लक्षात घे. तेव्हा सौरभ म्हणतो की एक मिनिट, मला ही गोष्ट माहिती आहे की तू पैसे देण्यासाठी मला अजिबात फोन करणार नाही आणि पैशांव्यतिरिक्त मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे. नैना म्हणते की अरे सौरभ माझं ऐकून तरी घे मी काय बोलते ते. अरे ॲक्च्युली इथे माझी वाट लागली आहे आणि चांदेकरांच्या घरी माझं सगळं काही पितळ उघडं पडलंय आणि माझी फेक प्रेग्नन्सीसुद्धा समोर आली आहे. हे ऐकून तर सौरभला धक्काच बसतो. मग सौरभला आता नैना घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि सांगते आता ह्या सगळ्या गोष्टींचा ब्लेम हा कलावर गेलाय. तितक्यातच रिसेप्शनिस्ट येते, तिचं काहीतरी फाईलचं काम असतं. ती सौरभला सांगते की सर एकदा तेवढी फाईल चेक करता का. म्हणून आता सौरभ हा रिसेप्शनच्या टेबलवर गेलेला असतो आणि ती फाईल चेक करत असताना तो नैनाशी बोलतही असतो. नैना त्याला सांगत असते की सौरभ आता ॲक्च्युली झालंय असं की मी सगळं हे कलावर उलटवलंय, त्यामुळे कला आता चिडली आहे आणि कला स्वतःला सिद्ध करणार आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती काही करू शकते, मला माहिती आहे चांगली गोष्ट. त्यामुळे कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मीच केल्या, हे सगळं कारस्थान माझंच होतं, या गोष्टी ती सिद्ध करणार आहे आणि तिच्यावरचे आरोप हे पुसून टाकणार आहे आणि त्यासाठी ती पुरावे 100% गोळा करणार. हे बघ ती पुरावे गोळा करणार आहे याचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा ती तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जर ती तुझ्यापर्यंत पोहोचली तर मात्र तिला पुरावे गोळा करायला काहीच टाइम लागणार नाही. सौरभ म्हणतो की म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये मला अडकवणार का. तेव्हा नैना त्याला म्हणते की हे बघ सौरभ, एक गोष्ट म्हणजे माझं जे कळायचं होतं ते घरी ऑलरेडी कळून गेलंय, त्यामुळे माझं जे होणार आहे ते शेवटी होणारच आहे. पण तुझं तुझं या सगळ्यामध्ये तू इन्व्हॉल्व आहे हे जर सगळ्यांना कळलं तर मात्र खूप वाईट होऊन बसेल हा. आणि तुला माहिती आहे ना ती कला कशी येते, ती कला तुझं लायसन्स सुद्धा रद्द करायला घाबरणार नाही. त्यामुळे आता बघा तुझं काय होईल, आता तुझा तूच विचार कर. सौरभ आता घाबरलेला असतो. सौरभ म्हणतो की बापरे हे काही काय आहे. नैना म्हणते की बघ बाबा आता हे सगळं असंच काहीतरी होणार आहे, शेवटी माझं जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय आता, पण तुला जर स्वतःला वाचवता येत असेल तर बघ बाबा. असं म्हणून नैना फोन ठेवून देते. पण सौरभ मात्र खूप घाबरलेला असतो. त्यानंतर थोड्या वेळातच आता कला ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते. कला जेव्हा हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा सौरभ तिला बघतो. सौरभ लगेच नैनाला कॉल करून सांगतो की बापरे आता ही इथे आली आहे. तेव्हा नैना म्हणते की बघ मी तुला सांगितलं होतं ना की ती पुरावे गोळा करण्यासाठी काही करू शकते, आली असेल पुरावे गोळा करण्यासाठी, आता बघून घे तुला काय करायचं ते. असं म्हणत नैना फोन ठेवून देते. तर सौरभने आता रिसेप्शनिस्टला खुणावून सांगितलेलं असतं की आता ज्या येत आहे त्यांना माझ्याबद्दल काही सांगू नका, डॉक्टर नाही आहे असं सांगा. मग सौरभ आता तिथेच बाजूला उभा असतो. कला आता येते, सौरभच्या केबिनमध्ये जाते, परंतु सौरभ हा केबिनमध्ये नसतोच. मग ती रिसेप्शनिस्टला येऊन विचारते की डॉक्टर सौरभ चौधरी आहेत का. त्यावर ती मुलगी सांगते की नाही, डॉक्टर सौरभ जोशी आज आलेले नाही आहेत. कला म्हणते की अच्छा, मग मला त्यांचा जरा घरचा पत्ता मिळेल का. तेव्हा ती मुलगी सांगते की नाही, घरचा पत्ता आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण ते हॉस्पिटलच्या नियमामध्ये बसत नाही. कला म्हणते की ठीक आहे चालेल.
मग कला आता तिथून निघून जाते. सौरभ हा तिच्या मागेच उभा असतो. सौरभने बघितलेलं असतं की कला आता त्याची चौकशी करायला लागली आहे. सौरभ आता विचार करत असतो की बापरे, ही हॉस्पिटलपर्यंत आली म्हणजे नक्कीच नैना सांगते त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. नैना सांगते त्याप्रमाणे नैनाचं सत्य हे खरंच उघडकीस आलंय. मला वाटलं की ती मला फसवतीये, परंतु तिचं सत्य उघडकीस आलंय आणि त्याच गोष्टीसाठी ही कला आज हॉस्पिटलपर्यंत आली होती, तेही पुरावे गोळा करायला. नाही, आता मला सावध व्हायला लागेल. आता मला काहीतरी करावं लागेल. शेवटी हे नैना प्रकरण माझ्यापर्यंतच येऊ शकलं. आता मला काहीतरी करावं लागेल आणि काय मला बुद्धी सुचली आणि मी ह्या नैनाच्या नादी लागलो आणि ह्या नैनाच्या प्रकरणात पडलो. नाही, आता मला शांत राहून अजिबात चालणार नाही. मला आता काहीतरी करायलाच हवं. तर इकडे आबा आता हॉलमध्ये आलेले असतात. ऑलरेडी तिथे अद्वैत, राहुल आणि रोहिणी तिघही बसलेले असतात. मग आबा आता सरोजला सुद्धा बोलावून घेतात आणि रजनी जेव्हा चहा द्यायला येते तेव्हा आबा रजनीला सुद्धा सांगतात की रजनी, तू सुद्धा इथेच थांब, मला ॲक्च्युली तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. मग आबा आता सगळ्यांना म्हणू लागतात की काल जे काही घडलं ते फारच विचित्र होतं. कधी विचार सुद्धा मनात केला नव्हता की चांदेकरांच्या घरामध्ये असं काहीतरी घडू शकतं. खरं तर काल जी गोष्ट झाली त्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. सगळ्यांच्याच भावना दुखावल्या गेल्यात. परंतु आता जे काही काल झालंय त्यातून आपल्याला आता सावरायला हवं. त्यामुळे जे काही झालंय ते आता सोडून द्या. त्याचा सगळा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका आणि कामाला आता नव्याने सुरुवात करा. या घराचं वातावरण बिघडणार नाही याची तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि घरामध्ये चांगलं वातावरण ठेवा. जे काही झालंय ते विसरण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत घरामध्ये जे काही झालंय त्याचा कुठलाही परिणाम आपण आपल्या कामावर कधीही करून घेतलेला नाहीये. पण खऱ्या अर्थाने काल जे काही झालं ते फारच वंगाळ होतं. त्यावेळी अद्वैत म्हणतो की आबा, तुम्ही जे काही म्हणताय ते सगळ्या गोष्टी आम्हाला पटताय. काळजी करू नका, या सगळ्या गोष्टीचा कामावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही. सरोज म्हणते की आबा, काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका, कामावर काही परिणाम होणार नाही. उलट मी कामावर जास्त लक्ष देईल ह्या वेळेमध्ये. आणि तसंही त्या मुली आपल्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या नाहीच आहे की त्याच्यामुळे आपल्या कामावर काही परिणाम होऊ शकतो. अद्वैत म्हणतो की आई ऐक ना. आता अद्वैत जेव्हा बोलायला लागतो तेव्हा सरोज तावातावाने तिथून निघून जात असते. ती कुठलंही बोलणं ऐकून घेत नसते, अद्वैतला पूर्णपणे इग्नोर करत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई थांब ना, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, मी तुझ्यापासून उठून गेले याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. ही एवढी साधी गोष्टही तुला कळत नाहीये का? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई प्लीज ऐक ना, मी काय म्हणतोय ते. हे बघ आई, तू प्लीज माझ्यावर चिडू नकोस. हे बघ, मला तुझ्या विरोधात जायचंय म्हणून मी हे अजिबात केलेलं नाहीये. सरोज म्हणते की हे बघ, जेव्हा वेळ असते त्यावेळी आपण कोणाची बाजू घेतो ना, हे जास्त महत्वाचं असतं. आणि नंतर या सगळ्या गोष्टीवर मलमपट्टी करण्यामध्ये काहीच अर्थ नाही अद्वैत. खरं तर गेली कित्येक दिवस मी हे सगळं बघत होते, परंतु काल मात्र मी या सगळ्या सिच्युएशनचा अनुभव सुद्धा घेतलाय. आणि अद्वैत, तुला जर मी स्पष्ट भाषेत सांगायचं जर ठरलं ना, तर माझ्या अर्थानुसार तू त्या मुलीमध्ये जरा जास्तच गुंतत चाललायस. नाही, तू हे मान्य कर, नाही तर नको करू. मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाहीये. त्यावेळी अद्वैत म्हणत असतो की आई अगं, तू चुकीचा अर्थ घेतीये. आई अगं, असं खरंच काही नाहीये. तेव्हा अद्वैत आणि सरोज बोलत असताना रोहिणीची मात्र मज्जा होत असते आणि रोहिणी मनामध्ये म्हणत असते की अरे वा, काडेपेटी तर पेटलेलीच आहे. आता फक्त ठिणगी पडायची बाकी आहे. ऑलरेडी सगळं काही वंगण पेटलेलं आहे. आता फक्त मी जाळ होण्याची वाट बघते. अद्वैत सरोजला समजावून सांगत असतो की अगं आई, मी काल सगळ्यांना सांगितलं होतं ना की मी कोणाच्याही विरोधात किंवा कोणाच्याही बाजूने बोलत नव्हतो. मी फक्त तेच करत होतो जे माझे गट फिलिंग सांगत होत्या आणि त्याचप्रमाणे मी वागत होतो. आई अगं, तू तरी असं नको करूस, तू तरी मला प्लीज समजून घे. सरोज म्हणते की हो, मग समजून तर तुला मी घेणारच ना. शेवटी आई आहे तुझी. आई आहे म्हटल्यावर काय, समजून घ्यावं तर लागेलच मला. तुझं गट फिलिंग जसं तुला सांगत होतं की तू कलाची बाजू घे म्हणून, त्याचप्रमाणे माझं गट फिलिंग मला सांगत होतं की हा अद्वैत चांदेकर हा त्या कलाच्या जाळ्यात अडकत चाललाय, तिच्यासोबत गुंतत चाललाय. आणि हे फक्त तुझ्यासाठी नाही अद्वैत, तर सगळ्या घरासाठी घातक आहे. आबा सरोजला म्हणतात की सरोज, मी आत्ताच एक गोष्ट बोललो ना की आता हा सगळा विषय नको म्हणून. आणि हे बघ, मला या घरातलं प्रसन्न वातावरण अजिबात बिघडवायचं नाहीये. त्यामुळे आता हा विषय इथेच बंद करा. आपण नंतर कधीतरी या विषयावर बोलूया. सरोज म्हणते की आबा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी तुम्हाला हा विषय सोडून देणं फार सोपं आहे, परंतु मला मात्र हा विषय सोडणं अवघड आहे.
जेव्हा मला दिसतंय की माझ्यासमोर माझा मुलगा हा वाहवत चाललाय, चुकीच्या दिशेने चाललाय, तर मला काय राहणार आहे का? आणि जर मुलगा वाईट वळणाकडे जात असेल तर आईला कंबर कसून उभं राहावंच लागतं. हे बघा आबा, तुमच्यासाठी हे सरळ सोपं असेल हे विसरून जाणं वगैरे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आबा की माझ्यासाठी हे अजिबात शक्य नाहीये. सरोज आता आबांना अगदी फटकारल्यापणे सांगते, रागातच ती त्यांना सांगते, त्यामुळे आबा ही विषय सोडून देतात. आणि अद्वैतची आता कोंडी झालेली असते. एकीकडे त्याने कलाची बाजू घेतलेली असते, त्यामुळे आई नाराज झालेली असते. आणि जर आईची बाजू घेतली असती तर कला आज घरातून गेली असते. म्हणून आता अद्वैतला काय करावं तेच कळत नसतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. रात्रीच्या वेळी कला ही कोणाशी तरी कॉलवर बोलत असते आणि म्हणत असते की मी कला खरे बोलते, तुमच्या बॅचमध्ये कोणीतरी सौरभ चौधरी नावाचा मुलगा होता. मला जरा सौरभ चौधरी या नावाच्या मुलाचा पत्ता मिळेल का प्लीज? त्यावेळी अद्वैत झोपलेला असतो. अद्वैतची झोपमोड होत असते. कलाला आता सौरभच्या घरचा पत्ता हा मिळालेला असतो. कलाला खूप आनंद होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच कला आता सौरभच्या घरी जाते. सौरभच्या घरी सौरभ तिला तिथेच एका रस्त्यावर दिसतो. सौरभने काळे कपडे घातलेले असतात आणि ओळख पटू नये म्हणून त्याने चेहऱ्याला मास्क देखील लावलेला असतो. सोबतच त्याच्याकडे एक बॅग असते आणि ती बॅग घेऊन तो पळत असतो. आणि नेमकं कलाने सौरभला त्यावेळी बघितलेलं असतं आणि त्यामुळे आता सौरभच्या मागे ती पळायला सुरुवात करते. सौरभ हा पुढे पळत असतो आणि कला त्याच्या मागे पळत असते. तर मित्रांनो, आता हे बघणं खूप रंजक ठरणार आहे की कलाच्या हाती सौरभ लागेल का, आणि सौरभच्या हातामध्ये जी बॅग आहे ती बॅग नक्की कसली आहे, आणि सौरभ कलापासून पळतोय, कला ही सौरभच्या मागावर आहे, ही गोष्ट अद्वैतला कळली असेल का? कारण जेव्हा कला सौरभचा ॲड्रेस घेत होती तेव्हा अद्वैतला ऐकायला येत होतं. मग अद्वैत कलाच्या मदतीला धावून येईल का? या सगळ्या गोष्टी बघणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या भागाबद्दल काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.